जी काही सद्य परिस्थिती आहे आपण त्याच्यावरती बोलत होतो. देशामधल्या कोणत्याही बँकेमध्ये जर आपण गेलात, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जर आपण कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गेलो तर आपल्याला ही एक वस्तुस्थिती पाहायला मिळते की बँकेचं कार्यालय मात्र महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र त्या ठिकाणी असणारे जे काही एम्प्लॉई आहेत ते जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन युवक किंवा युवतींचा समावेश जर आपण पाहिला तर तो अत्यंत कमी आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण एकीकडे महाराष्ट्रातील जर आपण बेरोजगारीचं प्रमाण जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. दुसरीकडे एम्प्लॉयमेंटच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध असताना देखील की त्या ठिकाणी आपण तिकडे जात नाहीये. म्हणजे ही एक कॉन्ट्राव्हर्शियल सिच्युएशन आज आपण त्या ठिकाणी पाहतोय असं आपण निश्चितपणे म्हणू शकू. कारण मी जे आता उदाहरण दिलं त्या देशातल्या ज्या काही राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यांच्यामध्ये तीच परिस्थिती आहे. ज्या वेगवेगळ्या खाजगी बँक आहेत या खाजगी बँकांच्या मध्ये जरी गेला तरी तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या ऑफिसर केडरला असणारे जर तुम्ही त्या ठिकाणी एम्प्लॉई पाहिले तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांचं प्रमाण जे आहे ते खूप कमी असल्याचं आपल्याला दिसेल. आणि याचं एक कारण आम्ही जे शोधलं आम्हाला जे पाहायला मिळालं ते म्हणजे मगाशी मी आता सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्रातले युवक युवती एमपीएससी युपीएससीची परीक्षा देतील, पोलीस भरतीची परीक्षा देतील, मात्र बँकिंगची परीक्षा द्यायला तिकडे कुणीही तयार नाहीये. हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे की मुलांच्या मनामध्ये एक अशी भीती आहे या बँकिंग सेक्टर मधल्या रिक्रुटमेंटच्या बाबतीमध्ये की या भरती परीक्षा मोस्टली या हिंदी आणि इंग्लिश मधून असतात आणि त्यामुळे आपले विद्यार्थी तिकडे अर्जच करत नाही. परंतु मित्र, मी तुम्हाला सांगेन की फार त्या ठिकाणी हायफाय इंग्लिश किंवा हिंदी या परीक्षेसाठी लागतं असं अजिबात नाही. आणि त्यामुळे तुम्ही यामध्ये अजिबात भीती घेण्याचं कारण नाही की आतापर्यंत आपण इंग्लिशचा खूप अभ्यास केलेला आहे ग्रॅज्युएशनला येईपर्यंत आणि तेवढं नॉलेज आपलं पुरेसं आहे या परीक्षा देण्याकरिता. आणि त्यामुळे आपण जरूर या परीक्षा ट्राय कराव्यात. किंबहुना मी सांगेल की सध्या जी RRBची 10,000 ऑफिसर भरतीची जी रिक्रुटमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर या ऍडव्हर्टाइजमेंटच्या अनुषंगाने देखील आपल्या परिसरामध्ये जे मुलं ज्या मुली आज पदवीधर झालेल्या आहेत, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत, आपल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असतील तर या सर्वांना त्या ठिकाणी या जाहिरातीबद्दलची माहिती आपण जरूर द्या. कारण यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक जी आहे की जिच्या सर्व शाखा महाराष्ट्रामध्ये आहेत तर या बँकेची पण रिक्रुटमेंट या RRB एक्झामच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी जर आपण त्या ठिकाणी अपियर झालात आणि चांगल्या पद्धतीने तयारी केली तर निश्चितपणे आपण या रिजनल रुरल बँकांच्या मध्ये ऑफिसर किंवा असिस्टंट या केडरवरती आपली निवड त्या ठिकाणी होऊ शकते. मित्र, या सेक्टरमध्ये येण्याचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत. आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न तर सुटतो, ते तर निश्चित आहेच, प्रश्नच नाही. परंतु मगाशी मी जसं आपल्याला सांगत होतो की आज आपल्या ग्रामीण भागामधल्या ज्या वेगवेगळ्या बँका आहेत की या बँका वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जविषयक, ठेवी विषयक किंवा इतर वित्तीय सेवा सुविधा देत असतात. मात्र आजही ग्रामीण भागातला जो काही शेतकरी वर्ग आहे किंवा शेतमजूर आहे की तो या बँकिंग सेक्टरला फारसा त्या ठिकाणी परिचित नाहीये. किंबहुना या बँका त्याला आजही आपल्या वाटत नाहीत. याचं कारण एक असं आहे की आज त्या बँकेमध्ये बसलेला अधिकारी हा त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला तो महाराष्ट्रीयन नसतो, आपल्या परिसरातला नसतो आणि मग तेवढ्या आस्थेने त्याला सर्व्हिस तो देत नाही असंही एक चित्र आपल्याला दिसतं. आणि जर त्याचे प्रश्नच त्या बँकेत सुटले जात नसतील तर त्या ठिकाणी हा जो काही शेतकरी वर्ग किंवा बहुजन समाज जो आहे तो त्या ठिकाणी या बँकेकडे फारसा जात नाही. आणि मग तो जातो कुठे तर सहकारी बँकेत जातो, सहकारी पतसंस्थेत जातो, कारण तिथे त्याला आपुलकीने सेवा देणारे लोक आहेत असं त्याला वाटतं आणि तिकडे तो जातो. मात्र या राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकांच्या मध्ये आज तरी ते चित्र दिसत नाही. आणि हे जर चित्र बदलायचं असेल तर विद्यार्थी मित्र, आपण या बँकेमध्ये गेलं पाहिजे. कदाचित आपण जर बँकेमध्ये गेला असाल तर आपल्याला एक चित्र पाहायला मिळतं. दुसरं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला बघायला मिळेल की बँकेमध्ये मॅनेजर किंवा त्या ठिकाणी असणारे ऑफिसर्स, तिथे त्यांचा असणारा थाट, त्यांचं केबिन, तिथल्या सुविधा या जर आपण पाहिल्या तर निश्चितपणे आपल्या मनामध्ये मोह झाल्याशिवाय राहत नाही की आपण देखील बँकेत ऑफिसर व्हायला पाहिजे. परंतु केवळ विद्यार्थी मित्र की त्या वेळेला ते वाटून उपयोगाचं नाहीये तर त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला लागायला पाहिजे. आपण जर एखाद्या त्या ठिकाणी मॅनेजर पाहिला तर त्या ठिकाणी मॅनेजरचं केबिन पाहिलं, तिथल्या सुविधा पाहिल्या आणि त्याचे अधिकार पाहिले तर निश्चितपणे आपल्याला असं वाटतं. परंतु आपला हा जो उत्साह असतो तो बँकेचा जिना उतरला, पायऱ्या उतरल्या की हा उत्साह आपल्याला संपलेला असतो.
परंतु तो आपल्याला उत्साहात टिकवून ठेवावा लागेल, कारण या देशातल्या या बँकांना ग्रामीण विकासाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल, तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत या बँकिंग सेवा सुविधा पोहोचवायच्या असतील, तर आपण त्याच्यामध्ये यामध्ये सोशल डेव्हलपमेंटचा एक एजंट म्हणून, एक समाजाचा घटक म्हणून, प्रतिनिधी म्हणून आपण या बँकिंग अँड फायनान्स इन्स्टिट्यूशन मध्ये गेलो तर आपण या लोकांचं प्रतिनिधित्व करू शकू, त्यांना चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा आपण देऊ शकतो. स्वतःचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तर निश्चितपणे सुटणार आहे, परंतु समाजाला सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची संधी पण त्या ठिकाणी याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. मित्र, छोट्या छोट्या गोष्टीतून याच्यामध्ये खूप चांगल्या सेवा आपल्याला समाजासाठी देता येतात. एखाद्या आर्थिक अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याचं कर्ज जर तुम्ही सँक्शन केलं तर त्याला मिळणारा आनंद आणि त्याच्यातून तुम्हाला मिळणारं समाधान हे खूप मोठं असतं. आणि यामध्ये तुम्ही त्याच्या विकासामध्ये तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली कॉन्ट्रीब्यूट करत असता. आणि हे कॉन्ट्रीब्युशन करण्याची जी अपॉर्च्युनिटी आहे, ही अपॉर्च्युनिटी देखील तुम्हाला की या जॉबच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. जसं इतर वेगवेगळ्या सेक्टरच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी खूप कॉन्ट्रीब्यूट करू शकता, तसं बँकिंग सेक्टर देखील खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करण्याचं एक साधन आहे. आणि जरूर की आपण या क्षेत्राकडे त्या ठिकाणी वळाल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा वाटते. यासाठी आपण सातत्याने IBPS नावाची जी संस्था आहे त्या संस्थेची वेबसाईट रेफर करत चला. वेगवेगळ्या बँकांच्या, प्रायव्हेट बँकांच्या पण रिक्रुटमेंट त्या ठिकाणी होत असतात, त्या आपण वेबसाईट रेफर करत चला, म्हणजे आपल्याला या जाहिरातीची माहिती मिळेल. त्या अनुषंगाने आपण तयारी करा. या तयारी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या लेखकाची बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण बुक्स मार्केटमध्ये जर गेलात तर आपल्याला निश्चितपणे IBPS क्लर्क, IBPS ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, RRB ऑफिसर, RRB ऑफिसर स्केल 1, ऍग्रिकल्चर ऑफिसर, RRB IBPS मार्केटिंग ऑफिसर, IT ऑफिसर, या टायटलची खूप सारी बुक्स तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्ही जे काही वेगवेगळे मोबाईल ऍप वापरत असता, तर तुम्ही जर त्या ठिकाणी गुगल प्ले स्टोअरला सर्च केलं IBPS बँकिंग, तर तुम्हाला खूप सारी मोबाईलची ऍप्स मिळतील की जिथे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतील, अभ्यासक्रमाची व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला ऐकायला मिळतील, वेगवेगळ्या PDF मधले अभ्यासाचे कंटेंट्स किंवा स्टडी मटेरियल तुम्हाला पाहायला मिळेल. जरूर आपण त्याचाही वापर त्या ठिकाणी निश्चितपणे करू शकतो. युट्यूबचा वापर आपण या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी करू शकता. अनेक देशातल्या नामवंत शिक्षण संस्था असतील, कोचिंग क्लासेस असतील, त्यांचे ऑनलाईन लेक्चर्स आज युट्यूबवरती अवेलेबल असतात. म्हणजे अगदी रिझनिंग असेल, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल, इंग्लिश लँग्वेज असेल, बँकिंग GK असेल, करंट अफेअर्स असेल, कम्प्युटर ऍप्टिट्यूड असेल, तर या सर्व विषयाची ऑनलाईन स्टडी मटेरियल जे आहे, मग ते व्हिडिओच्या फॉर्मॅट मध्ये असेल, PDFच्या फॉर्मॅटमध्ये असेल, क्वेश्चन बँकच्या फॉर्मॅटमध्ये असेल, तर ते खूप सारं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन उपलब्ध आहे. आपण फक्त त्याचा शोध घेण्याची गरज आहे. केवळ त्या ठिकाणी की मला माझ्यापर्यंत ही माहिती मिळत नाही म्हणून जर आपण थांबला तर निश्चितपणे या क्षेत्राला आपण मुकू. आज दुसरी एक बाब त्या ठिकाणी मी तुम्हाला लक्षात आणून देईन की आज देशामधल्या सगळ्या सेक्टर मधल्या नोकर भरतीची प्रक्रिया थांबलेली आहे. मात्र बँकिंग सेक्टर हे एक असं एकमेव सेक्टर आहे, आजही त्याची ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत, रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू आहे. आणि ही ऍडव्हर्टाइजमेंट 200-500 पदांची नाहीये, तर चक्क 10-10 हजार आणि 5-5 हजार पदांची भरती त्या ठिकाणी. गेल्या महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधल्या ऑफिस क्लरिकल भरतीची जाहिरात त्या ठिकाणी आलेली होती. 5,000 पदांची क्लर्क भरतीची जाहिरात ती होती. एवढी मोठी रिक्रुटमेंट या देशामधल्या कुठल्याही प्रकारच्या रिक्रुटमेंटमध्ये जर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जर सोडलं तर तुम्हाला कुठेही दिसणार नाही. म्हणजे ही एक संधी आहे, याची आपण व्यवस्थितपणे माहिती घ्या आणि त्या पद्धतीने आपण तयारी करा, जे निश्चितपणे या बँकिंग सेक्टर मधलं जे एक उत्तम करिअर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि त्याच्या माध्यमातून आपण समाजाच्या सेवेसाठी देखील ही एक चांगली संधी आपल्या हातामध्ये घेऊ शकाल. तर अशा प्रकारची मी तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो. अभ्यासक्रम आणि या अनुषंगाने आणखी काही आपले प्रश्न असतील किंवा या भरती परीक्षेच्या अनुषंगाने आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर त्या ठिकाणी मला विचारू शकता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी सर्व प्रशासनाला, कॉलेजच्या सर्व प्राचार्य आणि त्याचबरोबर प्राध्यापकांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझं विवेचन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थ्यांसाठी हे डिस्कशन सेशन असणार आहे. काय क्वेश्चन वगैरे असतील तर सरांना विचारा. वैभव. हॅलो सर. हा बोला सर, RBI ग्रेड विषयी माहिती द्याल का? आरबीआय मध्ये ठीक आहे.
आरबीआय मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा असतात. आरबीआय असिस्टंट, आरबीआय अटेंडंट, आरबीआय ऑफिसर ग्रेड बी, या 3 प्रकारच्या रिक्रुटमेंट ज्या तुमच्याशी संबंधित आहेत. बाकीच्या असतात पण त्याचा काही तुमच्याशी थेट संबंध नसतो, त्याला एक्सपिरियन्स लागतो. परंतु ही 3 पदं जी आहेत की त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आरबीआय अटेंडंट हे त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणूया, कॅटेगरी 3 लेवलचं ते पोस्ट आहे. म्हणजे ॲज गुड ॲज पिऊन या लेवलची ती परीक्षा असते. त्यासाठी कोणत्याही शाखेचा 12वी विद्यार्थी जो उत्तीर्ण आहे तो त्याला अप्लाय करू शकतो. साधारणपणे दरवर्षी 300 ते 400 पदांची भरती त्यावेळेला होत असते आरआरबी मध्ये. परंतु तुम्ही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहात तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी जे ऍप्लिकेबल असणाऱ्या 2 पोस्ट आहेत याच्यामध्ये. एक आरबीआय असिस्टंट. आरबीआय असिस्टंट जे आहे तर याचा जर त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासक्रम जर पाहिला तर तो मी जो काही आता अभ्यासक्रम सांगितला त्याच प्रकारची त्या ठिकाणी सगळे कंटेंट त्याच्यामध्ये असतात, त्याच प्रकारची पदभरती त्याच्यामध्ये असते. फार काही त्याच्यामध्ये फरक नसतो, फक्त मार्किंग स्कीम वेगळी असते. मी फार तर आपल्याला स्क्रीनवरती त्या ठिकाणी तो जो भाग आहे मी थोडंसं स्किप केलं होतं तो वेळेचा विचार करता. तर आरआरबी असिस्टंटचं जे पद आहे ते जर तुम्ही पाहिलं तर या पदासाठी देखील प्रिलिमिनरी एक्झाम असते आणि ही 100 मार्काची असते. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी हे कंटेंट त्याला असतात आणि त्यालाही 60 मिनिटाचा वेळ असतो. त्याची मेन्स एक्झाम जी असते त्या मेन्स एक्झाम मध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज हे 5 वेगळे सेक्शन्स असतात. आयबीपीएसच्या परीक्षेमध्ये यातले 2 सेक्शन क्लब आहेत, इथे मात्र ते वेगळे सेक्शन्स आहेत आणि 200 मार्काची परीक्षा आहे. 135 मिनिटाचा कालावधी याच्यासाठी असतो. जे विद्यार्थी मेन्स एक्झाम क्वालिफाय होतील, शॉर्टलिस्ट होतील, त्यांना एक लोकल लँग्वेज ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून टेस्ट असते. म्हणजे जर आरबीआयच्या असिस्टंटची नेमणूक मुंबई किंवा महाराष्ट्रात केली जाणार असेल तर त्याला मराठी भाषा व्यवस्थित बोलता येते का याची ती लँग्वेज ऍप्टिट्यूड टेस्ट असते. जर तो त्या ठिकाणी इतर राज्यामध्ये त्याची रिक्रुटमेंट होणार असेल तर त्या राज्याची भाषा त्याला बोलता येते का याची एक प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणून असते, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ही नॉमिनल टेस्ट असते आणि त्याच्यामध्ये फार काही त्या ठिकाणी मोठा अवघड भाग नसतो. काही प्रश्न विचारले जातात, तुम्हाला भाषा बोलता येते का एवढं पाहिलं जातं. एक शॉर्ट इंटरव्ह्यू टाईप त्या ठिकाणी ती असते. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही आरबीआय मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट या केडरला तुम्ही त्या ठिकाणी भरती होऊ शकता. आरबीआय मध्ये दुसरं ऑफिसर केडरची जी काही पोस्ट आहे ती असते आरबीआय ऑफिसर ग्रेड बी. त्यामध्ये वेगवेगळ्या सेक्शन करिता, वेगवेगळ्या विभागाकरिता रिक्रुटमेंट असते. त्यामध्ये इकॉनॉमिक्स अँड मॉनिटरी पॉलिसी डिपार्टमेंट साठीचे रिक्रुटमेंट असतात, स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचे असतात, इन्फॉर्मेशन सिस्टम डिपार्टमेंटच्या रिक्रुटमेंट असतात, फायनान्स डिपार्टमेंटच्या रिक्रुटमेंट असतात. म्हणजे ती रिक्रुटमेंट नेमकी कोणत्या विभागासाठीची त्याच्यानुसार एलिजिबिलिटी असते. रिसर्च ऑफिसर साठीची जर त्या ठिकाणी ती पोस्ट असेल तर त्यासाठी तुम्ही एमफिल किंवा पीएचडी असाल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. मात्र एमफिल पीएचडी असलंच पाहिजे असं बंधन त्याच्यामध्ये नाहीये. मास्टर डिग्री जर तुमची असेल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. मात्र या ज्या ऑफिसर केडरच्या परीक्षा असतात त्याची प्रिलिमिनरी एक्झाम ही या वेगवेगळ्या आयबीपीएसच्या परीक्षेसारखी असते. मात्र मेन्स एक्झाम जी असते ती डिस्क्रिप्टिव्ह असते की ज्यामध्ये त्या पदानुसार इकॉनॉमी, पॉलिसी, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, सोसायटी अँड इकॉनॉमी, त्याचबरोबर स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स, रिसर्च मेथडॉलॉजी असे वेगवेगळे कंटेंट त्या पदानुसार त्याचा समावेश असतो आणि त्याची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असते ऑफिसर केडर करिता. हे फक्त मी बोलतोय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधल्या भरती करिता. ज्या आयबीपीएस, स्टेट बँक ऑफ इंडिया, आरआरबी म्हणजे रिजनल रुरल बँक या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा नसते त्या पदांच्या करिता. फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधली जी ऑफिसर ग्रेड बी आणि इक्विलंट पोस्ट साठी ज्या काही रिक्रुटमेंट असतात तिथे मेन्स एक्झाम फक्त डिस्क्रिप्टिव्ह असते. मात्र त्यांची प्रिलिमिनरी एक्झाम ही देखील त्या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यू पद्धतीचीच पाहायला मिळेल. आणि याच्याच जोडीला आणखीन एक मी तुम्हाला सांगेल, एलआयसीची जी भरती असते ती एलआयसीची भरती देखील एमसीक्यू पद्धतीनंच असते. एक त्या ठिकाणी लँग्वेज ऍप्टिट्यूडचा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर त्याच्यामध्ये असतो की जो एसबीआयच्या परीक्षेला असतो त्याच पद्धतीनं तो 50 मार्काचा असतो आणि तिथे तुम्हाला इंग्लिश लँग्वेजची टेस्ट द्यायला लागते.
मात्र तिथे त्याचे मार्क्स फायनल सिलेक्शनसाठी धरले जात नाहीत. मात्र आरबीआयची जी काही परीक्षा आहे त्याच्या डिस्क्रिप्टिव्हचे जे मार्क्स आहेत ते मात्र फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जातात. हा त्याच्यामधला महत्वाचा फरक आहे. सर प्रायव्हेटायझेशनचा बँकिंग सेक्टरवर काय परिणाम पडतो? प्रायव्हेटायझेशनचा बँकिंग सेक्टरवर काय परिणाम पडतो? आजच्या विषयाशी संबंधित तुझा प्रश्न नाहीये, तरी देखील मी थोडक्यात उत्तर देईन तुला. त्याच्यावरती स्वतंत्र बोलता येईल. प्रायव्हेटायझेशन बँकिंग मधलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो एक वेगळा विषय आहे, आणि इन जनरल प्रायव्हेटायझेशन म्हणत असाल तर तो एक वेगळा विषय आहे. मी असं समजतोय की बँकिंग सेक्टर मधलं प्रायव्हेटायझेशनशी संबंधित तुमचा प्रश्न असेल. तर बँकिंग मधल्या प्रायव्हेटायझेशनचा जो भाग आहे त्याचा खूप सारा दूरगामी परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरती, समाज व्यवस्थेवरती निश्चितपणे होणार आहे. कारण एक तर पहिला परिणाम जो आहे थेट तो म्हणजे बँकेमधल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीवरती होत असतो. कारण जशी सुरक्षितता राष्ट्रीयकृत बँकांच्या मधल्या कर्मचाऱ्यांना आहे तेवढी सुरक्षितता ही प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना मिळेल याची गॅरंटी नाही. दुसरा भाग जो समाजाशी आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे तो असा आहे की जेव्हा बँक सरकारी नियंत्रणाखाली असते तेव्हा ती सरकारच्या ध्येय धोरणाचं थेट इम्प्लिमेंटेशन करत असते. सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत लोकांना कर्जाची आणि वित्तीय सुविधा देत असते. जेव्हा ती बँक प्रायव्हेटमध्ये जाईल तेव्हा तिच्यावरती असं बंधन येणार नाही की तिने या सगळ्या सुविधा दिल्याच पाहिजेत. जे उद्या जर तुम्ही म्हणालात की शेतकऱ्याला अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करा तर प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँकेवरती ते बंधन असणार नाही. मात्र आज राष्ट्रीयकृत बँका जे आहेत की त्यांना सरकार थेट सांगू शकतं की तुम्ही 4% व्याजदराने कर्ज पुरवठा करा. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकांना तुम्ही प्राधान्याने कर्ज पुरवठा करा, आर्थिक मागास घटकांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करा, हे सरकार त्यांना सांगू शकतं राष्ट्रीयकृत बँकांना. मात्र खाजगी बँकांना अशा प्रकारचे निर्देश देता येत नाहीत. कारण खाजगी बँक ही खाजगी भांडवलदारांच्या मालकीची, खाजगी भागधारकांच्या मालकीची असते. भागधारकांचे जे प्रतिनिधी म्हणजे त्यांचं बोर्ड ऑफ डायरेक्टर ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं काम तुम्हाला करावं लागतं. आणि खाजगी भांडवलदारांचा जो मोस्टली फोकस जो असतो तो प्रॉफिट मेकिंग वरती असतो, अलॉंग विथ सर्व्हिस असा तो असतो. मात्र राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस किंवा ज्याला कस्टमर सेंट्रिक बिझनेस, मास बँकिंग आपण ज्याला म्हणतो, ते पब्लिक सेक्टर बँकेमध्ये असतं. आणि जनरल एक अनुभव असा आहे की प्रायव्हेट सेक्टर बँक हे क्लास बँकिंग असतं. तुम्ही जर फरक समजून घेतला क्लास बँकिंग अँड मास बँकिंग, मास बँकिंग मध्ये बहुजनाला न्याय देण्याचा प्रयत्न असतो, तर क्लास बँकिंग मध्ये काही ठराविक वर्गासाठी बँकिंग सेवा सुविधा देण्यावरती फोकस असतो. तर प्रायव्हेटायझेशनचा हा विपरीत परिणाम भविष्यात आपल्याला दिसू शकतो, आणि त्याचा विपरीत परिणाम हा समाजाच्या विकासावरती, देशाच्या विकासावरती देखील दिसू शकतो. याचं साधं उदाहरण तुम्ही तुलना करू शकता. बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 ला झालं. 1969 ते आज अखेर 50 ते 52 वर्षाचा कालावधी जो आहे, या कालावधीमध्ये देशाचा जो आर्थिक विकास झालेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा हा खूप मोठा आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज पुरवठा केला, त्यांनी लघु उद्योगाला कर्ज पुरवठा केला, त्यांनी दुर्लक्षित घटकांना कर्ज पुरवठा केला, जिथं औद्योगिक क्षेत्राचा विस्तार नाहीये तिथे उद्योग उभा करण्यासाठी कर्ज पुरवठा केला, आणि म्हणून हा एवढा मोठा विकास आपल्याला दिसतोय. प्रायव्हेट बँका या पद्धतीचं धोरण भविष्यात अवलंबतील की नाही याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे असे दूरगामी परिणाम जे आहेत ते प्रायव्हेटायझेशनचे खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतील असं मला वाटतं. आणखी कोणाचे काही प्रश्न? सर बोला. वेबसाईटची नाव हवी होती. हॅलो, हा सर, वेबसाईटची नाव सांगा. वेबसाईटची नावं या सगळ्या भरती परीक्षेसाठी तुम्हाला 2 महत्वाच्या वेबसाईट सतत रेफर करायला पाहिजेत. एक म्हणजे IBPS, तिची वेबसाईट सिंपल आहे www.ibps.in, किंवा तुम्ही गुगलला जर सर्च केलं ना IBPS तरी तुम्हाला पहिली वेबसाईट तीच मिळेल. आणि दुसरी मोठी रिक्रुटमेंट जी होते ती स्टेट बँकेकडे होत असते. SBIच्या वेबसाईटवरती तुम्ही गेला तर तिथे करिअर SBI.in
या वेबसाईटवरती गेला तर तिथे करिअर हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला SBIच्या सगळ्या रिक्रुटमेंटच्या ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतील. RBIच्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं असेल तर www.rbi.org www.rbi.org या वेबसाईटवरती गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट, करंट रिक्रुटमेंट या टायटलच्या अंतर्गत करंट वेकेन्सीज, अपॉर्च्युनिटीज या टायटल खाली तुम्हाला RBIच्या रिक्रुटमेंटच्या ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतील. याच्या बरोबरच तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूज, नोकरी संदर्भ, हे जे काही नोकरीबाबतची माहिती देणारी जी वृत्तपत्र आहेत त्याचाही तुम्ही निश्चितपणे आधार त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर आपले प्लेसमेंट सेलचे जे प्रमुख आहेत उबाळे सर, त्यांना मी विनंती करेन की आपल्याकडे अशा प्रकारची माहिती देण्याची जी व्यवस्था असेल तर त्याच्या अंतर्गत आपण या ऍडव्हर्टाइजमेंट जर विद्यार्थ्यांच्या पर्यंत सर्क्युलेट करत असाल तर त्यामधून देखील आपल्याला ही सर्व माहिती मिळेल. कारण आपल्या विद्यार्थ्यांची खंत एकच असते की जाहिरात माहित नाही, लास्ट डेट कधी होती ते माहित नाही आणि म्हणून अर्ज करता आला नाही. तर असं बऱ्याच वेळेला घडतं. तर आपणही प्रयत्न केला तर निश्चितपणे या मुलांच्या पर्यंत ती माहिती पोहोचू शकेल. स्टेट बँकेची क्लेरिकलची जी ऍडव्हर्टाइजमेंट असते दरवर्षी मे महिन्यामध्ये येते आणि त्याला TYच्या लास्ट सेमिस्टरला अपियर असणारे विद्यार्थी बसू शकतात. ती एकमेव वर्षातली परीक्षा अशी असते जिथे अपियर विद्यार्थी बसू शकतात. मात्र मुलांना ते माहीतच होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना या परीक्षेचे अर्जच भरता येत नाही. गेल्याच महिन्यात त्याची मुदत संपून गेली. आता त्यामुळे त्या ठिकाणी यामधले बरेचसे TYची मुलं जे आहेत त्यांना जर ही जाहिरात कळाली असती तर कदाचित ते त्या परीक्षेला अपियर होऊ शकले असते आणि निश्चितपणे बँकिंग सेक्टरमध्ये त्याला एंट्री करता आली असती. तर वेबसाईट या काही नॉमिनल वेबसाईट्स आहेत. सगळ्या बँकांच्या वेबसाईट काही सांगता येणार नाहीत. आपण जस्ट गुगलला जर त्या ठिकाणी त्या बँकेचं नाव टाकलं तर आपल्याला कळतं. देशातल्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांची भरती ही एकटी IBPS करते. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांची वेबसाईट तुम्हाला सर्च करण्याची आवश्यकता नाही. तिथे गेला की तुम्हाला IBPS क्लर्क, IBPS PO/MO, त्याचबरोबर IBPS स्पेशालिस्ट ऑफिसर आणि RRB एक्झाम असे 4 टॅब्स तुम्हाला दिसतील. त्यामध्ये 4 वेगवेगळ्या केडरच्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, आणखी कोणाचे क्वेश्चन? तर अंडर ग्रॅज्युएटना कोणती संधी उपलब्ध आहे का बँकिंग सेक्टरमध्ये? अंडर ग्रॅज्युएट म्हणजे UGचे जे कोर्सेस आहेत, पदवी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला या परीक्षा देता येत नाही एक्सेप्ट SBI क्लर्क, आणि ती परीक्षा मे मध्ये असते. त्याची आता मुदत संपलेली आहे. परंतु तुम्ही ग्रॅज्युएट झाला की तुम्हाला यापैकी सगळ्या परीक्षा देता येतील. LIC ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर देता येईल, IBPS PO क्लर्क देता येईल, SBI PO क्लर्क देता येईल, RRB ऑफिसर देता येईल, RRB असिस्टंटची परीक्षा देता येईल. वर्षभर साधारण 18 परीक्षा होतात बँकिंग फायनान्सच्या रिक्रुटमेंटच्या. त्यातल्या 12 परीक्षा अशा असतात की ज्या कोणत्याही शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्याला देता येतात. हॅलो सर. हा सर, राज्य पातळीवर कोणती परीक्षा असते का बँकिंग सेक्टर मधली? बँकिंग सेक्टर मधली राज्य पातळीवरची कोणतीही परीक्षा नसते. त्याच्यामध्ये जर DCC बँक किंवा यासारख्या ज्या काही बँका आहेत त्यांनी जर त्या भरती परीक्षा घेतल्या तर त्या राज्य पातळीवरती होऊ शकतात. परंतु त्याच्यामध्ये फार मोठी काही रिक्रुटमेंट नसते. उदाहरणार्थ KDC ची रिक्रुटमेंट असेल तर त्या ठिकाणी मोस्टली कोल्हापूर परिसरातलेच कॅन्डिडेट अपियर होतील. कारण या ज्या सगळ्या बँका आहेत त्या नॅशनल लेवलवरती काम करणाऱ्या बँक्स आहेत. त्यामुळे यांची कोणाची परीक्षा स्टेट लेवलची परीक्षा नसते. नॅशनल लेवलच्या सर्व एक्झाम्स असतात. पण अशी काही भीती बाळगण्याचे कारण नाही. इतर राज्यामधले बिहार, मध्य प्रदेश, UP, आंध्र प्रदेश, केरळ ते लोक जर महाराष्ट्रातल्या बँकेमध्ये येत असतील तर आपण असा विचार करण्याची गरज नाही असं मला वाटतं. सर, कंझ्युमर बँक म्हणजे काय? कंझ्युमर बँक असा काही प्रकार बँकिंग सेक्टरमध्ये नसतो. कॉर्पोरेट बँक, कोऑपरेटिव्ह बँक, इंटरनॅशनल बँक, डेव्हलपमेंट बँक, रिटेल बँक, इन्व्हेस्टमेंट बँक, मर्चंट बँक यासारखे प्रकार बँकिंगमध्ये. कंझ्युमर बँकिंग हा प्रकार बँकेमध्ये नसतो. त्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींचं स्वरूप कसं असेल किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? बरोबर.
मुलाखतीच्या बाबतीमध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना क्युरियोसिटी असते. इथे बँकिंग मधल्या कुठल्याही भरती परीक्षेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पदाच्या नावामध्ये क्लर्क किंवा असिस्टंट हा शब्द प्रयोग आहे त्यासाठी मुलाखत लागू नाही. त्या पदाकरिता मुलाखत घेतलीच जात नाही. परंतु जे ऑफिसर या केडरसाठीच्या ज्या काही रिक्रुटमेंट होतात त्याच्यासाठी मुलाखत हा भाग असतोच असतो. काही बँका मुलाखत प्लस ग्रुप डिस्कशन घेतात, काही बँका फक्त मुलाखत घेतात आणि ती मुलाखत 100 मार्काची पण असू शकते, 50 मार्काची पण असू शकते. आता SBIच्या बाबतीमध्ये मुलाखत आणि ग्रुप डिस्कशन 50 मार्काचं असतं. त्यामध्ये त्या ठिकाणी 30 मार्क मुलाखतीसाठी असतात, 20 मार्क हे ग्रुप डिस्कशनसाठी असतात. IBPSच्या रिक्रुटमेंटमध्ये मात्र 100 मार्काची मुलाखत असते, त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन हा भाग समाविष्ट नसतो. काही प्रायव्हेट बँका जे काही त्या ठिकाणी मुलाखत घेतात त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू दोन्हीचा समावेश असतो. तर आता याच्यातला मुख्य प्रश्न वैभवचा असा आहे की त्यामध्ये मुलाखत नेमकी कशी असते. तर यामध्ये लक्षात घ्या की मुलाखतीच्या बाबतीमध्ये अजिबात तुम्ही भीती बाळगण्याचं कारण नाही. जरी या स्पर्धा परीक्षा इंग्लिश आणि हिंदीमधून घेतल्या जात असल्या तरी मुलाखतीला तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजचा ऑप्शन उपलब्ध असतो. याचं लॉजिकल कारण असं आहे, तुमची नेमणूक काही त्या ठिकाणी इंटरनॅशनल बँकिंग युनिटमध्ये होणार नसते. तुमची नेमणूक महाराष्ट्रातल्याच कुठल्या तरी त्या ठिकाणी ब्रँचमध्ये होणार असते. त्यामुळे तिथली भाषा तुम्हाला येणं आवश्यक असतं आणि त्यामुळे तुम्हाला हिंदी फार उत्तम बोलताच आली पाहिजे, इंग्लिश फार उत्तम बोलताच आलं पाहिजे तरच तुम्हाला मुलाखत देता येईल हा भ्रम डोक्यातून काढून टाका. तुम्ही तुमच्या भाषेतून त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकता. मात्र इंटरव्ह्यूला एखादा दुसरा प्रश्न हिंदीतून इंग्लिशमधून विचारला जाऊ शकतो, परंतु त्याचं उत्तर तुम्हाला मराठीतून द्यायचं असेल तर तुम्हाला देता येऊ शकतं. हा अडथळा त्याच्यामध्ये नसतो. भाग क्रमांक 1. दुसरा भाग याच्यामधला वैभवचा दुसरा प्रश्न असा होता की याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातात. तर इंटरव्ह्यू हा एक असा भाग असतो की तिथे प्रश्न विचारणारावरती अवलंबून असतं की कसले प्रश्न विचारले जातील. आता आमच्याकडे IBPSचं रिक्रुटमेंट गायडन्स सेंटर आहे DG कॉलेजमध्ये. आमच्याकडचे साधारण 400 विद्यार्थी वेगवेगळ्या बँकेमध्ये प्लेस झालेले आहेत. ते जेव्हा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन येतात तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही याला नेमके कोणते प्रश्न विचारले गेले. तर काही मुलं सांगतात की सर मला फॅमिली बॅकग्राऊंड, तुम्ही कसे घडला, तुम्हाला भविष्यात काय करायचंय आणि तुम्ही आमच्या बँकेमध्ये काय प्रोग्रेससाठी आम्हाला मदत कराल, एवढेच प्रश्न विचारले. काही मुलं आम्हाला असं सांगतात की NEFT म्हणजे काय त्याची प्रोसेस विचारली, काहींनी विचारलं की मोबाईल ऍप कसं काम करतात ते विचारलं, काहींनी विचारलं की त्या ठिकाणी चेकचे प्रकार कसे आहेत ते विचारले, NEFT RTGS ची प्रोसेस सांगा, ते कधी सुरू झाल्या त्याच्याविषयी प्रश्न विचारले. काहींनी विचारलं की अकाउंटचे टाईप कोणते असतात, FD चे रूल्स काय काय असतात, स्ट्रॉंग रूम किंवा सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधा काय असते, बँकेमध्ये रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल, असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले. अर्थात इंटरव्ह्यू आपण कसा त्या ठिकाणी मोल्ड करतो यावरती पण अवलंबून असतं. समजा मी इंटरव्ह्यू देतोय आणि मी जर त्या ठिकाणी म्हटलं की मी कम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणजे BCA मधून मी ग्रॅज्युएशन आहे असं मी इंट्रोडक्शन करून दिलं तर कदाचित समोरचा प्रश्न विचारेल की आज सायबर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून खूप सारे प्रश्न बँकेमध्ये निर्माण होत आहेत, तर याच्या बाबतीत तुमचं मत काय आहे, किंवा सायबरचे फ्रॉड कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल किंवा काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं. तर असे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. परंतु यामध्ये एक ठराविक फॉर्मॅट असा बँकिंगच्या इंटरव्ह्यूचा अजिबात नाही. जे तुम्ही इंटरव्ह्यू कसा मोल्ड कराल त्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न अवलंबून असतात. परंतु इन जनरल अनुभव असा आहे की हा इंटरव्ह्यू तुमचं नॉलेज तपासण्यासाठी नसतो. तुम्ही बँकेत नोकरी करू शकाल की नाही याची एक पडताळणी करण्यासाठीचा हा एक फेस टू फेस त्या ठिकाणी टेस्टिंगचा प्रकार असतो. म्हणजे त्या ठिकाणी काही तुम्हाला फसवे प्रश्न विचारले जातील. म्हणजे काही अनुभव सांगतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज तुम्ही कॅशियर आहात, तुम्हाला आम्ही नोकरीत घेतलं आणि तुम्हाला कॅशियरचा जॉब दिला आणि त्या दिवशी अचानक 5 वाजता तुमच्या असं लक्षात आलं की आपल्या कॅशमध्ये 10 लाख रुपये शिल्लक असायला पाहिजेत, मात्र 10,50,000 रुपये तुमच्या कॅशमध्ये शिल्लक आहेत. तर या 50,000 रुपयाचं तुम्ही काय कराल? किंवा चुकून एखाद्या व्यक्तीच्या बंडलमध्ये एक नोट जास्त आली तर तुम्ही काय कराल? असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि पटकन त्याचं उत्तर अपेक्षित असतं. म्हणजे तुम्ही लॉयल किती आहात, प्रामाणिक किती आहात हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचं पटकन उत्तर देता आलं पाहिजे.
की पटकन त्या कस्टमरच्या हातात मी ती नोट परत देईन, किंवा जर कॅशमध्ये जास्त पैसे आले तर मी मॅनेजरच्या ताब्यात ते देईन आणि रितसर प्रोसेस करेन. म्हणजे असे काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ते त्याला ठराविक फॉर्मॅट असा अजिबात इंटरव्ह्यूचा नसतो. ओके सर, थँक्यू. आणखी कोणाचे आहेत का क्वेश्चन? सर NRE-CET ची कॉन्सेप्ट काय आहे? रिपीट करा क्वेश्चन. NRE-CET बँकिंग एक्झाम. NRE-CET बँक एक्झाम अशी कुठे एक्झाम नसते. कुठे पाहिली आपण ती? नाही, ते सगळ्या एक्झामची CET घेणार आहेत ते होतं ना. हा, NRE-CET. तुम्ही जे सांगताय त्या परीक्षेचे अजूनही त्या ठिकाणी फायनल डिसिजन झालेला नाहीये. नॅशनल लेवल एंट्रन्स टेस्ट म्हणून ती असेल. त्याची कॉन्सेप्ट असा आहे की आज ज्याला बँकिंग मध्ये जायचं आहे ते IBPS ची परीक्षा देतो, ज्याला UPSC मध्ये जायचं आहे तो UPSC ची परीक्षा देतो, ज्याला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डात जायचं आहे, रेल्वेत जायचं आहे त्याला RRB ची परीक्षा देतो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची, ज्याला स्टाफ सिलेक्शन मध्ये जायचं आहे तो SSC ची परीक्षा देतो. आणि याच्यातली जी काही प्रिलिमिनरी एक्झाम असते ती ऑलमोस्ट सगळीकडे सारखी असते. म्हणून एक नॅशनल लेवलला एक प्रस्ताव असा त्या ठिकाणी आलेला आहे की जर प्रिलिमिनरी एक्झाम सगळीकडे तुम्ही सारखी घेत असाल तर मुलांना प्रत्येक वेळेला वेगळी परीक्षा द्यायला लागू नये, तर त्या सगळ्यांच्यासाठी एकच कॉमन परीक्षा घेतली जावी असा तो प्रस्ताव आहे. त्याला मंजुरी मिळालेली आहे, परंतु इम्प्लिमेंटेशनच्या दृष्टीनं अद्याप कुठल्याही स्टेजेस पुढे आलेल्या नाहीयेत. म्हणजे सगळ्या भरती परीक्षेसाठीची प्रिलिमिनरी एक्झाम सेम असेल. मग त्याच्यामधून नंतर ज्याला बँकिंगमध्ये यायचं आहे तो मेन्स बँकिंगची देईल, ज्याला रेल्वेमध्ये जायचं आहे तो रेल्वे मधली बँकिंगची मेन्स एक्झाम देईल, ज्याला UPSC कडे जायचं आहे तो UPSC ची परीक्षा देईल. अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी एक अजेंडा आहे. प्रत्यक्षात त्याचे इम्प्लिमेंटेशन अद्याप सुरू झालेलं नाहीये. जेव्हा होईल तेव्हा त्याचे डिटेल तपशील येतील, तेव्हा आपल्याला अधिक त्याच्यावरती बोलता येईल. आता फक्त कॉन्सेप्ट आहे आणि तो कॉन्सेप्ट असा आहे. थँक्यू सर. आणखी कोण? सर लास्ट इयर स्टुडंट्स आर एलिजिबल फॉर दिस एक्झाम्स. मगाशीच मी क्लिअर केलं की त्या संपूर्ण बँकिंगच्या रिक्रुटमेंटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट एवढी एक पदभरती जर सोडली तर इतर कोणत्याही पदासाठी लास्ट सेमिस्टरला अपियर असणारा विद्यार्थी अर्ज करू शकत नाही. सगळ्या पदांच्या करिता अर्ज करते वेळी ग्रॅज्युएशन पूर्ण असावं लागतं. वर्षभरात या 20 परीक्षा होतात, त्यातली एकमेव स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएटची परीक्षा अशी असते की ज्याला ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला अपियर असणारा विद्यार्थी अर्ज करू शकतो. बाकी कोणत्याही परीक्षेला अपियर विद्यार्थी अर्ज करू शकत नाही. बहुतेक आणखी कोणाचा आहे का प्रश्न? असू द्या सर, अजून त्यांना काय असतील प्रश्न तर आपण घेऊया. वेळ अजून 10 मिनिट आपण घेऊया. हॅलो सर. बोला. हा, LIC चे नोटिफिकेशन दरवर्षी येतात का? येस, LIC चे नोटिफिकेशन दरवर्षी येत असतात. त्यामध्ये साधारण 3 पोस्ट असतात. एक असते LIC AO असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ज्यांना LIC मध्ये थेट ऑफिसर केडरमध्ये एंट्री करायची, त्याच्यासाठी ती परीक्षा असते LIC AO. आणि त्याचं साधारणपणे सॅलरीचं जर स्ट्रक्चर जर पाहिलं तर स्टार्टिंग सॅलरी ही 42,000 रुपयापासून स्टार्ट असते. बाकीचे तुम्हाला वेगवेगळे बेनिफिट्स वेगळे असतात, जे इन्शुरन्स, फायनान्स सुविधा, लिव्ह वगैरे असे अनेक वेगवेगळे पॅकेज त्यांचं असतं. दुसरी जाहिरात त्यांची असते ती LIC असिस्टंट, म्हणजे ज्यांना क्लेरिकल लेवलला एंट्री करायचे LIC मध्ये, तर त्याला LIC असिस्टंट असं म्हटलं जातं. तर त्याची दरवर्षी ऍडव्हर्टाइजमेंट येत असते. LIC मध्ये एकट्या LIC या इन्शुरन्स कंपनीमध्ये दरवर्षी AO ची साधारणपणे 100ची भरती असते. असिस्टंट मध्ये 300 ते 700च्या दरम्यान रिक्रुटमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट आतापर्यंत त्यांच्या आलेली आहे. आणि तिसरी जी पोस्ट असते त्याला ADO असं म्हटलं जातं, असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर, म्हणजे 2 वर्षाचा प्रोबेशन कंप्लीट केल्यानंतर तो LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होतो. तर या 3 प्रकारच्या रिक्रुटमेंट असतात. या तिन्हीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतो. मात्र
जाहिरात आल्यानंतर अर्ज करतेवेळी त्यांनी पदवी पूर्ण केलेली असली पाहिजे. आणि या तिन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला तर आता जे 5 कंटेंट मी तुम्हाला सांगितले, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर जी के रिलेटेड टू फायनान्स अँड इन्शुरन्स, त्याच्यामध्ये इन्शुरन्स ऍड असतं, आणि कम्प्युटर अवेअरनेस, हे 5च सेक्शन त्याच्यामध्ये देखील असतात. फक्त मार्कांचं वेटेज तिकडे वेगळं असतं. म्हणजे तिथे त्या ठिकाणी मेन्स एक्झाम ही 180 मार्काची असते. इकडे IBPS कडे किंवा बँकिंग कडे ती 200 मार्काची असते. तर तुम्ही LICच्या वेबसाईटला गेलात तर रिक्रुटमेंट या टॅब खाली जुने ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम आणि मार्कांचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही तिथे पाहू शकाल. ओके, थँक्यू सर. आणखी काही क्वेश्चन? हॅलो सर, हा बोला. MBA बद्दल काही माहिती मिळेल का? MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत बँकिंगमध्ये. म्हणजे तुमचं MBA कुठल्या स्पेशलायझेशन मध्ये झालंय त्यावरती तुम्ही स्पेशालिस्ट ऑफिसर या केडरसाठी अपियर करू शकता. MBA झालेल्या विद्यार्थ्यांना LICWO, LIC असिस्टंट, LIC EDO, IBPS क्लर्क, IBPS PO, IBPS मॅनेजमेंट ट्रेनिंग, त्याचबरोबर IBPS स्पेशालिस्ट ऑफिसर मध्ये HR ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, फायनान्स ऑफिसर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता जर तुमचं स्पेशलायझेशन त्यामधील असेल तर. SBI कडे तुम्ही SBI क्लर्क, SBI प्रोबेशनरी ऑफिसर अँड मॅनेजमेंट ट्रेनिंग, आणि जर तुम्ही HR मध्ये असाल तर SBI मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरला, आणि तुम्ही जर फायनान्स मध्ये असेल तर SBI मध्ये फायनान्स ऑफिसरला अपियर होऊ शकता. त्याचबरोबर RBI असिस्टंट, RBI ऑफिसर ग्रेड B याही पदांच्या करिता तुम्ही अर्ज करू शकता. ऍडिशन टू दॅट सेबी, नाबार्ड, नॅशनल हाऊसिंग बँक, एक्झिम बँक यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट दरवर्षी येत असतात. त्याही पदांच्या करिता तुम्ही अपियर करू शकता, बसू शकता परीक्षेला. मात्र इतर ज्या NHB, एक्झिम बँक, नाबार्ड इथे काही स्पेशलायझेशन रिक्वायर्ड असतात. त्याच्या सेक्टर मधलं MBA तुमचं असेल, MBA मधले जर स्पेशलायझेशन तुमचं असेल तर तुम्ही तिकडे अप्लाय करू शकता. MBAच्या मुलांना प्राधान्याने इंटरव्ह्यू मधून सिलेक्शन याच्यामध्ये होतात. थँक्यू सर. ओके, आणखी कोणाचा क्वेश्चन? हॅलो सर. बोला. सर, विदाउट कोचिंग आपण याची तयारी व्यवस्थित करू शकतो एक्झामची? विदाउट कोचिंग तयारी तुम्ही करू शकता. असं काही नाहीये की कोचिंग सेंटरच जॉईन केलं पाहिजे, परंतु त्याला सिस्टमॅटिक स्टडी करायला लागतो, प्रॅक्टिस करायला लागते. कारण या परीक्षेच्या बाबतीमध्ये मी सांगेन की ही परीक्षा नॉलेजची कमी, काळजीपूर्वक ऐका, बँकिंग मधल्या रिक्रुटमेंटच्या एक्झाम नॉलेजच्या कमी असतात आणि टाइम मॅनेजमेंट आणि टेक्निक्सच्या जास्त असतात. म्हणजे ज्याला टाइम मॅनेजमेंट जमतं, ज्याच्याकडे खूप चांगले टेक्निक्स आहेत, तो कॅन्डिडेट या परीक्षेमध्ये इझिली क्वालिफाय होऊ शकतो. याचं कारण असं आहे, प्रिलिमिनरी एक्झाम 100 मार्कांची असते, 100 क्वेश्चन्स असतात, वेळ मात्र 60च मिनिट असतो. म्हणजे एका क्वेश्चनला 1 मिनिट देखील वेळ नसतो. आणि आतापर्यंत आपल्याला सवय काय झालेली आहे की 100 मार्काची परीक्षा 3 तासामध्ये सोडवण्याची, आणि इथे ज्याला टाइम मॅनेजमेंट जमतं तो त्या ठिकाणी या परीक्षेत चांगल्या पद्धतीने अपियर होऊ शकतो. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग सारख्या विषयामध्ये तुम्ही जर कॅल्क्युलेशन करून उत्तर सोडवायला लागलात तर त्या ठिकाणी तुम्ही पास होऊ शकणार नाही. गेली 10 वर्ष मी या सेक्टरमध्ये काम करतोय, त्या अनुभवावरती मी तुम्हाला सांगतोय, जो उमेदवार पूर्ण कॅल्क्युलेशन करून उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करेल तो विद्यार्थी या परीक्षेमध्ये क्वालिफाय होऊ शकत नाही, कारण तेवढा वेळच नसतो. मग तुम्ही म्हणाल की सर मग कॅल्क्युलेशन न करता उत्तर कशी द्यायची, तर त्यासाठी ट्रिक्स अँड टेक्निक्स असतात. एक साधं उदाहरण मी देतो, एवढं सिंपल क्वेश्चन या IBPSच्या परीक्षेत नसतो, परंतु एक उदाहरणासाठी म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो. सपोज त्या ठिकाणी क्वेश्चन असा विचारलेला आहे की 333 अधिक 666 बरोबर किती. एवढा सोपा क्वेश्चन असत नाही, पण उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो. आणि खाली 5 पर्याय दिलेले आहेत. IBPSच्या प्रश्नाला उत्तराचे पर्याय 5 असतात, आणि त्या पर्यायामध्ये
एक पर्याय असा आहे की ज्याच्या पर्यायामध्ये शेवटी 9 ही फिगर आहे, 9 ही फिगर आहे, आणि बाकीचे 4 पर्याय असे आहेत की जिथे 9 ही फिगर अजिबात नाहीये. इथं कॅल्क्युलेशन करण्याचीच आवश्यकता नसते, कारण 333 अधिक 666 जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू 3 अधिक 6 9, शेवटचा फिगर 9 येत असेल ते उत्तराचा पर्याय दिसला की तोच बरोबर असणार आहे. परंतु जर त्या ठिकाणी 9 फिगर असणारे 2 ऑप्शन असतील तर थोडस मिनिमम कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला लागेल. तर लॉजिक चांगलं डेव्हलप करावं लागतं आणि लॉजिक वरती उत्तर द्यावी लागतात, तरच आपण 60 मिनिटामध्ये 100 पैकी किमान 80 तरी प्रश्न सोडवू शकतो. अदरवाईज आपल्याला 60 देखील क्वेश्चन सोडवता येत नाहीत. आणि हे सगळं करण्यासाठी की आपल्याला कोणाची तरी मदत घेण्याची गरज असते, प्रॉपर ट्रेनिंग कोचिंग घेण्याची आवश्यकता असते. आणि हे जर तुम्ही स्वतः करू शकत असाल तर विदाउट कोचिंग देखील तुम्ही चांगली तयारी करू शकाल. जर तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत असेल की हे सगळं मला शिकता येऊ शकेल तर निश्चितपणे तुम्ही देखील त्याची तयारी करू शकता. कोचिंग क्लासेस लावण्याची आवश्यकता प्रत्येक वेळेला नसते. परंतु माझं बेटर सजेशन असं राहील की क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश या 3 विषयासाठी तरी आपण कोणाचं तरी मार्गदर्शन जरूर घ्या. ओके सर, थँक्यू. सर निगेटिव्ह मार्किंग असतं या एक्झामसाठी? येस, निगेटिव्ह मार्किंग म्हणजे एक चुकीला 0.25 लेस होतात. म्हणजे जर 4 प्रश्न तुम्ही चुकीची उत्तरं दिली तर तुमचा 1 मार्क मिळालेल्या मार्क मधून जाणार. कारण बँकिंगमध्ये ऍक्युरेसी लागते, ऍक्युरेसीला फार महत्व आहे आणि त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. सर बीएससी स्टॅटिस्टिक्स साठी वेगळी कोणती पोस्ट आहे का? बीएससी स्टॅटिस्टिक्स साठी आरबीआय मध्ये सेपरेट पोस्ट असते. आरबीआय स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन ऑफिसरची पोस्ट असते. त्याचबरोबर स्टॅटिस्टिकल ऑफिसरची पोस्ट असते की ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि इन जनरल स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी तुम्ही एलिजिबल असताच. LIC मध्ये त्या ठिकाणी ऍक्च्युरीसाठी त्या ठिकाणी खूप मोठी डिमांड असते. त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स आणि मॅथ्सचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना अप्लाय करता येऊ शकतं. त्याचबरोबर एक्झिम बँक, नाबार्ड यासारख्या बँकांच्या मध्ये काही ऑकेजन बेसिसवरती काही पोस्ट निघतात. म्हणजे डेली दरवर्षी त्याची रिक्रुटमेंट असेलच असं नाही, तर तिथे तुम्ही अपियर त्या ठिकाणी होऊ शकता. सर बोला. एम.कॉम साठी कोणत्या कोणत्या पोस्ट? एमकॉम साठी स्पेशल अशी कुठली पोस्ट नसते. जे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती ज्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया एक असतो. इथे कॉमर्स, इकॉनॉमिक्स असं स्पेशलायझेशन असत नाही. इव्हन बीएससी बॉटनी झूलॉजीचा कॅन्डिडेट देखील अर्ज करू शकतो. सर आणखी एक क्वेश्चन विचारला गेलाय. हॅलो. येस सर. सर महाराष्ट्रामध्ये किती RRBs आहेत ज्यांचं रिक्रुटमेंट IBPS RRB थ्रू होतं? 2च त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये RRB आहेत, विदर्भ ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँकेची सध्या रिक्रुटमेंट आहे, विदर्भ ग्रामीण बँकेची रिक्रुटमेंट सध्या नाही. त्यामध्ये कुठलीही वेकन्सी आता या जाहिरातीमध्ये नाहीये. मात्र महाराष्ट्र ग्रामीणसाठी 134 + 70 जे 134 पोस्ट ह्या ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज साठी आहेत, ज्यासाठी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी अर्ज करू शकतो जो पदवी पूर्ण आहे असा. आणि RRB ऑफिसर स्केल 1 यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये 70 पोस्ट आहेत. त्यासाठी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी अर्ज करू शकतो. मात्र त्याच्यामध्ये प्रेफरन्स जो दिला जातो तो ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, रुरल डेव्हलपमेंट, कोऑपरेशन यांना प्राधान्य असतं. याचा अर्थ असा अजिबात नाहीये की त्यांनाच घेतलं जाईल. अर्ज करण्याचा हक्क हा सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना आहे, ते करू शकतात. तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जर प्रूव्ह केलं की मला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे तर तुमचं सिलेक्शन तिथं देखील होऊ शकतं. पण सध्या महाराष्ट्रात फक्त 2 बँकांच्या पैकी एकाच बँकेची रिक्रुटमेंट आहे. परंतु असं काही तुम्ही बाळगण्याचं कारण नाही की तुम्ही इतर राज्याच्या RRBच्या परीक्षेसाठी पण ट्राय करू शकता. काही ठिकाणी असं सजेशन दिलं जातं की ज्या राज्यामध्ये उमेदवारांची संख्या कमी असते आणि जिथे कट ऑफ त्या ठिकाणी खूप कमी लागतो
अशा राज्याच्या RRBची परीक्षा तुम्ही देऊ शकता, फक्त तिथली स्थानिक भाषा तुम्हाला बोलता आली पाहिजे. हिंदी भाषिक राज्याच्या RRB साठी तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्हाला कन्नडा येत असेल तर तुम्ही कर्नाटकच्या RRB साठी अर्ज करू शकाल. म्हणजे याही गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ओके सर, थँक्यू. यानंतर एक क्वेश्चन विचारलाय सर. इंग्लिश प्रिपरेशन जर करायची असेल तर कोणतं बुक वापरावं? इंग्लिश प्रिपरेशनसाठी सेपरेट वेगळं कुठलंही पुस्तक वापरण्याची तशी आवश्यकता नाही. परंतु तुम्हाला रेडीमेड बुक जर पाहिजे असेल तर तुम्हाला आर्यंत पब्लिकेशन या प्रकाशनाची, त्याचबरोबर यासारखे अनेक वेगवेगळे प्रकाशन आहेत. खरं तर इथून ते ऍडव्हर्टाइजमेंट करणं मला योग्य वाटत नाही, त्यामुळे मी काही पब्लिकेशनची नावं सांगणार नाही. तर IBPS PO आणि क्लर्कच्या प्रिपरेशनसाठी इंग्लिशचं जे बुक तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होईल ते तुम्ही त्या ठिकाणी रेफर केलं तरी चालेल. किंबहुना तुम्ही आतापर्यंत जे ग्रॅज्युएशनसाठी इंग्लिशसाठी बुक्स रेफर केलेले आहेत, स्पेशली ग्रामरसाठी, तर ती बुक्स तुम्ही जरूर रेफर करा. त्याच्या पलीकडे फार तयारी करण्याची गरज नसते. आणि रेडीमेड बुक्स पाहिजे असतील तर तुम्हाला मग त्या ठिकाणी किरण पब्लिकेशन, आर्यन पब्लिकेशन असे अनेक पब्लिकेशन्स आहेत. तर त्यांची बुक्स तुम्हाला तुमच्या कोल्हापुरामधली जी बुक स्टोअर्स आहेत तिथे देखील ती उपलब्ध होतात आणि तिथून तुम्हाला ते मिळू शकतील. स्पेसिफिक पब्लिकेशनची नावं फार सांगणं मला काही इथून संयुक्तिक वाटत नाही, परंतु वेगळ्या काही अशा पुस्तकाची गरज नाही हेही मी तुम्हाला सांगेन. कारण त्यातले कंटेंट जर तुम्ही बघितले ना तर सगळं ग्रामर बेस आहे. फक्त ऍडिशन टू दॅट काय वोकॅबलरी, आणि ती तर कुठल्याच पुस्तकांमध्ये नसते, ती तुम्हाला तयारीच करावी लागते. ओके, थँक्यू सर. आणखी कोणाचे क्वेश्चन आहेत का? बहुतेक नसावेत सर. धन्यवाद ठीक आहे सर. सर. हो हो, धन्यवाद. आपण सर विविध बहुआयामी. ओके सर, धन्यवाद सर. आपलं विवेकानंद कॉलेज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि IPSC विभागामार्फत जे 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती, तर त्यामधील 3ऱ्या सत्रामध्ये आपलं बँकिंग क्षेत्र आणि रोजगाराच्या संधी यावरती अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं. यामध्ये आपण या क्षेत्रामधील विविध परीक्षांची जी काही पात्रता आहे, अभ्यासक्रम आहे, मुलाखतीचे तंत्र असेल, या विविध घटकांचे सविस्तर विश्लेषण केलं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. याबद्दल मी महाविद्यालयाच्या तर्फे आभार मानतो. यानंतर हे जे आपलं 3 दिवसाचं वर्कशॉप आहे ते आज इथं संपणार आहे. तर या वर्कशॉपमध्ये पहिल्या दिवशी माननीय उमेश गायकवाड सर यांनी MPSC परीक्षेचे तंत्र सांगितलं होतं, त्यांचंही ते मी आभार मानतो. त्यानंतर 9 तारखेला दुसरं सत्र माननीय मंगेश जोग सर यांनीही स्पर्धा परीक्षा तंत्र यामध्ये अभ्यासाच्या विविध पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि या अभ्यासामध्ये काय करावं आणि काय नाही करावं याबद्दल माहिती सांगितली. याबद्दल मंगेश सर तुमचंही आभार मानतो. यानंतर आजचं जे 3रं सत्र आहे तर यामध्ये डॉक्टर विजय कुंभार सर यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी याबद्दल खूप मोजक्या भाषेत पण अनुभवी शब्दातून जे मार्गदर्शन केलं याबद्दल सर तुमचंही आभार मानतो. या कार्यक्रमासाठी माननीय प्राचार्य डॉक्टर R. कुंभार सर यांनी परवानगी दिली आणि सहकार्य त्यांचंही लाभलेलं आहे, त्यामुळे त्यांचंही मी आभार मानतो. यानंतर या कार्यक्रमासाठी महत्वाचं मार्गदर्शन माननीय श्रुती जोशी मॅम यांचं लाभलेलं आहे, तर यांचंही मी आभार मानतो. या वर्कशॉपमध्ये टेक्निकल सपोर्ट डॉक्टर अंकुशराव या सरांनी केलेला आहे, तर त्यांचे मी आभार मानतो. डॉक्टर DR तुपे सर यांचेही आभार मानतो. आणि हे गेली 3 दिवस जे 450 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतलेला आहे, या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी आभार मानतो. का तर अति उत्साहाने यांनी ह्या वर्कशॉपमध्ये सहभाग नोंदवला आणि यांच्या सहभागाशिवाय हे कार्यशाळा संपन्न झाली नसती, त्यामुळे तुमचंही आभार मानतो. आणि या ठिकाणी हे वर्कशॉप संपलं असं जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा कुंभार सर धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर.